एक होता गोसावी. त्याला 6 मुली होत्या. रोज त्याला एक शेर तांदूळच भिक्षेची मिळत. एक दिवस तो भिक्षेला गेला असताना एका बाईने चुलीवरचा भात त्याला वाढला. त्या भाताने त्याचा हात पोळला. त्याला एक मोठा फोड आला. घरी आल्यावर तो फोड फोडू लागला तर त्या फोडातून असे शब्द निघाले, बाबा हळूच फोड फोडा. हे कोण बोलले आहे हे त्याला कळेना. त्याने फोड फोडला. आतून एक सुंदर मुलगी निघाली. तिला पाहून त्याने कपाळावर हात मारला. अरे देवा, आधी 6 पोरटे होत्या, त्यात ही 7वी भरीला आली. ती मुलगी भराभर वाढली. एक दिवस गोसावी बायकोला म्हणाला, तांदूळाची आंबोळ्या कर. ती म्हणाली, शेरभर तांदूळाच्या आंबोळ्या किती पुरणार? मुलींना कोंडून ठेवून कर. मुलींना कोंडून ठेवून आई आंबोळ्या करायला बसली. त्यापैकी एका मुलीला परसाकडे जायचे होते. तिला आईने बाहेर काढले. तिने आंबोळी पाहिली आणि ती खाऊन गेली. तिने दुसऱ्या मुलींना सांगितले. दुसरी तसेच निमित्त करून आली. दुसरी आंबोळी खाऊन गेली. मग तिसरी, चौथी असे करता करता 7ही आंबोळे संपल्या. उरलेल्या थोड्या पिठात कोंडा व राग घालून आईने 2 आंबोळ्या केल्या. गोसावी जेवायला बसला. एकच आंबोळी नि तीही अशी बेचव असे पाहून त्याला राग आला. मुलींनी आंबोळे खाल्ल्या हे ऐकून तर तो फारच संतापला. कार्ट्याने टाकतो नेऊन रानात असे म्हणून तो मुलींना म्हणाला, मुलींनो, तुमच्या काकाने आपल्याला जेवायला बोलावलं आहे. चला पटपट. मुली निघाल्या. वाटेत रान लागले. तिथे त्यांना बसवून तो म्हणाला, आता रात्र व्हायला आली. तुम्ही झोपा. काकांचं घर फार दूर आहे. सकाळी जाऊ. मुली झोपल्या. त्यांना झोप लागली असे पाहून बाप पळून गेला. सकाळी मुली पाहतात तर बाप नाही. मोठ्या 6 जणी म्हणाल्या, धाकटीनेच वडिलांना खाल्लं. त्या तिला तेव्हापासून बाप खादी असे म्हणू लागल्या. त्या 6 जणी तिला मागे ठेवून चालू लागल्या, पण ती तशीच त्यांच्या मागे धावली. चालता चालता त्या मुलींना एक मोठा वाडा दिसला. त्याला 7 खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत खाणेपिणे, कपडे लत्ते, बिछाना वगैरे सर्व सुखी सोयी होत्या. 7 जणींनी एक एक खोली वाटून घेतली. बापखाद्याची खोली सर्वात समृद्ध होती, पण खोलीबाहेर येताना ती फाटके कपडेच घालून यायची. रानात देवीचे देऊळ होते. मोठ्या बहिणी तिथे यायच्या. एकदा बापखादी पण सुंदर पोशाख करून पायात सोन्याचे जोडे घालून घोड्यावर बसून ते देवळात गेली. तिला बहिणीने ओळखले नाही. येताना तिचा एक सोन्याचा जोडा खाली पडला. त्या देवीला एक राजपुत्र चालला होता. त्याला तो सापडला. करीन तर हा जोड जिच्या पायात बसेल त्याच मुलीशी लग्न, असा त्याने पण केला. राजाने तो जोडा कुणाच्या पायाला येतो ते पाहायला राज्यातल्या साऱ्या मुलींची पाहणी केली. शेवटी रानातल्या 7 मुलींची पाळी आली. वडील 6 जणींच्या पायात तो बसीना. बापखादीला ते घालू देईनात. फाटके कपडे घालणारीच्या पायात कसा हा जोडा बसणार असे ते म्हणाले. पण राजाची आज्ञा प्रत्येक मुलीच्या पायात जोडा घालून पाहायचा अशी होती. त्यामुळे बापखादीच्या पायात तो घातला गेला. जोडा कसा सुंदर बसला एवढेच नाही तर त्याच्या जोडीचा दुसराही जोडा तिच्या जवळच मिळाला. तिचे लग्न राजपुत्राशी झाले. तिच्या बहिणींनीही त्याच्याशीच लग्न करायचा हेका धरला. 7 बायकांना घेऊन तो राहू लागला. पुढे तो राजा झाला. एकदा त्याला दूर गावी समुद्रातून जायचे होते. त्यावेळी बापखादीला मूल व्हायचे होते. जाताना त्याने तिच्या 6 बहिणींना म्हटले, हिची काळजी घ्या. हिला मुलगा झाला तर माझ्या जहाजावर मोठ्या पोळ्यांचा पाऊस पडेल. मुलगी झाली तर चांदीचा पडेल. तो गेला आणि बापखादीला मुलगा झाला. त्या मुलाला त्या दुष्ट बहिणींनी सावरीच्या झाडाखाली जिवंत पुरले. तिच्याजवळ वरवंटा ठेवला. त्या तिला म्हणाल्या, तुला वरवंट झालाय. तिला सारे माहीत होते, पण ती काही बोलली नाही. राजाच्या जहाजावर मोठ्या पिवळ्यांचा पाऊस पडला. पण तो घरी आला तेव्हा त्या बहिणीने त्याला वरवंटा दाखवला. फिरून बापखादीला दिवस गेले. त्यावेळीही राजाला प्रवासाला जायचे होते. मागच्या प्रमाणे सांगून तो गेला. फिरून मुलगा झाला. त्या बायकांनी आसनाच्या झाडाखाली पुरले.
राजाच्या जहाजावर मोत्या पोवड्यांचा पाऊस पडला. पण घरी आल्यावर त्याला त्या बायका म्हणाल्या, बापखादीला खराटा झाला हा पहा. खराटा पाहून राजाने कपाळावर हात मारला. तिसऱ्या वेळेलाही राजाला प्रवासाला जावे लागले. बापखादीला मुलगी झाली. तिला ते बायकांनी देवळात पुरले. राजाच्या जहाजावर रुपयांचा पाऊस पडला. घरी आल्यावर बायकांनी किरसुनी दाखवली. आता राजा फारच संतापला. त्याने बापखादीला अंधार कोठडीत कोंडून ठेवले. इकडे ते तिन्ही मुले जिवंत होऊन जमिनीवर वर आली. सावरीच्या झाडाखालच्या सावऱ्या, आसनाखालच्या आसन्या आणि देवळातले देव एकत्र झाले. ती 3 मुले भीक मागू लागली. भीक मागताना ती म्हणत, सावरीखाली गाडलेला सावऱ्या, आसनाखाली गाडलेला आसन्या, देवळात गाडलेले देव, आम्ही तिघे राजाची मुले. राजाने हे ऐकले. त्याने मुलांना बोलावले. त्या मुले म्हणाली, आम्ही म्हणतो ते खरं आहे. खोटं वाटत असेल तर अंधार कोठीतल्या बापखादीला बाहेर काढा. तिची आम्ही मुले आहोत. याचा पडताळा घ्यायचा असेल तर तिच्यात नि आमचे 7 लोखंडाचे पडदे ठेवा नि बघा काय होते ते. राजाने बापखादीला बाहेर काढले. मुलांच्या व तिच्यामध्ये 7 लोखंडी पडदे ठेवले. पण काय चमत्कार, तिच्या छातीतून दुधाचे फवारे निघाले. दुधाचे धारा 7 पडदे पार करून त्या 3 मुलांच्या तोंडात पडल्या. ते पाहून राजाची खात्री झाली की ते आपलीच मुले आहेत. बापखादीचे 7 बहिणीचे नाक कान कापून गाढवावर बसून त्याने त्यांना हाकलून दिले. गाढवे जोरात पळू लागली. त्या म्हणाल्या, गाढवांनो हळू चाला. गाढवे म्हणाली, करायचं काय, कर्म केलं तुम्ही आणि भोगावं लागतंय आम्हाला, नाहीतर कशाला तुमचं ओझं घेऊन पळावं लागलं असतं. राजा, बापखादी व मुले आनंदात राहू लागली. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.